Work wrapped in God's peace. असे काम किंवा मेहनत जी प्रभूच्या शांतीत लपेटलेली गुंडाळलेली आहे. Amen. आमेन. There is a labor that is called blessed. एक मेहनत अशी असते की जी आशीर्वादित आहे. And there is a labor that is toilsome. आणि एक मेहनत अशी असते की जी नुसतीच कपाळाला घाम फोडते. If you want your efforts to be blessed, तुमची जर इच्छा असेल की तुमच्या हाताने तुम्ही जी काही मेहनत करताय त्याला आशीर्वाद मिळावा, your labor should spring from faith. तर तुम्ही जी मेहनत करताय ती देवावरच्या विश्वासातनं करा. Then your labor has wings. तत्पश्चात तुमच्या मेहनतीला पंख लागतात. But if you set aside God पण जर तुम्ही देवालाच बाजूला ठेवलं, from all your efforts, तुमच्या सगळ्या मेहनतीपासनं, परिश्रमांपासनं, प्रयत्नांपासनं देवाला जर तुम्ही लांब ठेवलं, it becomes fruitless. तर ते सफळ नाही होत, त्याला फळ नाही लागत. Lean on God. देवाचा आधार घ्या. Go to work, कामाला जा, but lean on God. मेहनत करा, पण देवाचा आधार, देवावर विश्वास ठेवून करा. Do your best. अतिउत्तम तुम्हाला जमेल तेवढं चांगलं करा. Be faithful in your work. तुमच्या कामात विश्वासू म्हणजे इमानदार राहा. Because God will not bless lazy hands. कारण की देव काय आळशी हातांना आशीर्वाद देणार नाही. And God will not bless faithless hands. आणि देव विश्वासहीन म्हणजे विश्वास नसलेल्या हातांना सुद्धा देव आशीर्वाद देणार. So do your best. तर जमेल तेवढं चांगलं करा. Then trust Him to provide for you. आणि मग देवावर विश्वास ठेवा की मला जमेल तेवढी चांगली मेहनत तुझ्यावर विश्वास ठेवून मी केलेली आहे. आता मी असा विश्वास ठेवत आहे की तू मला पुरवशील. And then thank Him आणि त्याचे आभार माना when you get your salary. जेव्हा तुम्हाला तुमचा पगार मिळेल तेव्हा. Because कारण God guided effort देवाने मार्गदर्शित केलेले परिश्रम will always yield 100% blessing. नेहमी 100% आशीर्वाद देणार. 100% blessing. 100% आशीर्वाद देणार. When heaven orders your day, जेव्हा स्वर्ग तुमच्या दिवसाला फरमान काढेल, rest and work will become one. तेव्हा मेहनत आणि विसावा एक होतील. When your work is driven by worry तुमचं काम जेव्हा टेन्शन मधून येतं ना and sorrow, आणि दुःखात न येतं ना, every breath of yours feels very heavy. तेव्हा तुमचा प्रत्येक श्वास तुम्हाला जड जातो. काही लोक तुम्ही श्वास फुलल्यासारखे बघता ना, ते त्याचं कारणच आहे. But when your labor is blessed by God, पण तुमची मेहनत जेव्हा देव आशीर्वादित करतो, every step of yours resonates with His peace. तेव्हा तुमच्या प्रत्येक पावलावर त्याची शांती लिहिलेली असते. शांती. And even your rest becomes fruitful. आणि मग तुमचा आराम सुद्धा सफळ होतो. Blessed labor is when a half day's effort brings a full day's blessing. आशीर्वादित मेहनत काय असते की अर्धा दिवस काम केलं पण आशीर्वाद अख्ख्या दिवसाचा मिळाला बघा. पण ते जगाला पटत नाही, कारण जग म्हणतं आराम हराम है. See, but they don't see the other part that we are trusting on God. पण जग हे नाही बघत की आपण देवावरती विश्वास ठेवून मेहनत करतोय. Blessed labor is when God's favor turns your little into too much. आशीर्वादित मेहनत काय आहे की जेव्हा देव तुमच्या छोट्याशा मेहनतीला पण अशा भरपूर आशीर्वादात बदलतो. की मी काम ऍक्च्युअली एवढंच केलं होतं पण मला मिळालं खूप आहे बरं का. Blessed labor is when your work feels like worship, not drudgery. आशीर्वादित मेहनत म्हणजे तुम्हाला काम एक आराधना वाटतं, एक आनंद वाटतो, असं सक्ती वाटत नाही. Blessed labor is when every sunrise brings life and hope. आशीर्वादित मेहनत म्हणजे दर दिवसाला सूर्योदय जीवन आणि आशा घेऊन येत असेल असं. Blessed labor is when you say thank you Lord Jesus. आशीर्वादित मेहनत कशाला म्हणतात? जेव्हा तुम्ही म्हणता ना धन्यवाद येशू, ती आशीर्वादित मेहनत आहे. Because कारण it should outshine your words where you say I worked hard. तुझे जे शब्द असतात ना की मी खूप मेहनत केली, त्या शब्दांवर जाऊन तुझी प्रभूतली मेहनत चमकली पाहिजे, जिथे गौरव त्याला मिळेल. मी नाही मेहनत केली, उसने कृपा करी. Blessed labor is when your paycheck not only lasts for the month. आशीर्वादित मेहनत म्हणजे तुझा पगाराचा चेक फक्त महिनाभर तुला पुरतो एवढंच नाही, but spills over into the next month. पुरून उरतो, पुढच्या महिन्यात पण जातो. की 1 तारीख होऊन गेली तरी माझा अगोदरचा पगार नाही संपला. उसको बरकत बोलते बेटा. That is blessed labor. ती मेहनत आशीर्वादित आहे. Blessed labor is when your earnings overflow like a river. आशीर्वादित मेहनत म्हणजे तुमची कमाई अशी नदीसारखी भरभरून व्हायला हवी. And that river turns into a flood. आणि मग ती नदी पुरात बदलायला हवी. Amen. येऊ दे आशीर्वादांचा पूर, काय हरकत नाही.
That is blessed labor. त्याला म्हणतात आशीर्वादित मेहनत. Blessed labor is laying your head on the pillow and sleeping without a single worry. आशीर्वादित मेहनत म्हणजे असं उशीला डोकं टेकलं की अर्ध्या सेकंदात आउट, धडाधूर घोरायला. The word of God you are receiving now जे देवाचं वचन आता पण तुमच्या कानावर पडतंय will turn your despair into nourishment. तुमच्या नाराजीला पोषणात बदलेल. That's the power in the word you are hearing tonight. तेवढं देवाच्या शब्दातलं सामर्थ्य आहे. आज रात्री जो शब्द तुम्ही ऐकताय त्याच्यात सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे. This word is a living water. हा शब्द आपल्यासाठी जिवंत पाणी आहे. So don't mistake our calmness for laziness. तर आम्ही अगदी शांत आहोत किंवा आपण सगळे अगदी शांत विसाळत दिसतो त्याचा अर्थ आपण आळशी आहोत असं समजू नका. I am rich in God's grace. मी देवाच्या कृपेत धनवान आहे. Say I am rich in God's grace. म्हणा माझ्या मागून मी देवाच्या कृपेत धनवान आहे. Yes, we work, हो आम्ही काम करतो but we don't overwork. पण आम्ही जास्तीचं नाही करत. We don't break our bodies by working. आम्ही मेहनत करून करून आमची सगळी हाडं तोडत नाही. We trust God to supply every need. आम्ही देवावर विश्वास ठेवतो की आमची प्रत्येक गरज तू भागव. We mix our honest labor with moments of worship and dependence on Oh, God. hallelujah. आम्ही आमची प्रामाणिक मेहनत केलेल्या खऱ्या आराधनेत मिसळतो आणि बाकीचं देवावर सोडतो की देव मला सांभाळेल. That is blessed labor. त्याला म्हणतात आशीर्वादित मेहनत. Peaceful effort under God's hand. शांतीपूर्ण मेहनत देवाच्या हाताखाली. Eating not the bread of sorrow. दुःखाची भाकर खाणं नाही. The worldly people eat more and are sick हो ना. more. जगिक माणसं खातात पण जास्त आणि आजारी पण जास्त. We may eat less, but we are strengthened by the आपण nourishment of कदाचित God. कमी खाऊ पण देवाचं पोषण आपल्यात खूप आहे. Because we eat the bread of heaven तर आपण also. स्वर्गीय भाकर पण खातो ना. What must we do to experience blessed labor? आशीर्वादित मेहनतीचा अनुभव घ्यायला काय करायचे असते? First point. एक, Trust God for your provision. देवावर विश्वास ठेवायचा असतो की देव मला पुरवेल. Start each day knowing He gives your daily bread. दर दिवसाची सुरुवात हे जाणून कर की माझी रोजची भाकर तो मला देतो. So you pray each morning, तर तुम्ही रोज सकाळी प्रार्थना करा. Lord, प्रभू I trust you with my work. मी विश्वास ठेवते माझ्या कामाविषयी तुझ्यावर. Then step into your day confident that He will supply every need. आणि मग तुमच्या दिवसात पदार्पण करा असा विश्वास ठेवून की आजच्या माझ्या सगळ्या गरजा तो भागवेल. Plant your seed in faith. तुमचं बीज विश्वासाने पेरा. God will send the rain. देव पाऊस पाठवेल. Hand your worries to heaven. आपल्या काळजात स्वर्गाच्या हातात द्या. Your job is to work. तुझं काम आहे, तुझं काम आहे काम करणं. And God's job is to provide. आणि देवाचं काम आहे तुला पुरवणं. So start each morning with trust तर रोज सकाळी देवावरच्या विश्वासाने शुभारंभ करा. and end each day with thanksgiving. आणि दर दिवसाचा अंत आभार प्रदर्शनात करा. Second point, 2, seek God first. पहिले देवाला शोधा. Matthew 6:33. मत्थय 7:33. Put His kingdom and righteousness before all else. त्याचं राज्य आणि धार्मिकता नीतिमत्ता सगळ्या अगोदर एक नंबरला ठेवा. Let His values guide your work. त्याची मूल्य तुमच्या कामाला मार्गदर्शन करू दे. So when you seek God's wisdom first, तसं देवाचं ज्ञान जेव्हा पहिलं तुम्ही शोधाल मागाल He crowns your work with prosperity. मग देव तुमच्या कामांना समृद्धीचा मुकुट घालतो. When Jesus said, seek first, येशू म्हणाले प्रथम शोध. that means early morning first thing God. म्हणजे पहाटे पहाटे पहिलं देव. And see, everything will happen beautifully for that आणि day. मग दिवसभरासाठी सगळं काही सुंदर होईल. Let righteousness lead you. नीतिमानपणा तुला चालवू दे. Every task of yours will become sacred. तुझं प्रत्येक काम पवित्र होईल. Chase after His kingdom, chase after God's heart, त्याच्या राजा मागे धावा, देवाच्या हृदया मागे धावा, chase after God's will, देवाच्या इच्छे मागे धावा. and He will chase after your needs. म्हणजे देव तुमच्या गरजांमागे धावेल. Praise God. आमेन. Third, 3, invite Jesus in your boat. येशूंना आपल्या नावेत आमंत्रित करतील. Let Jesus climb aboard your plans, येशूंना तुमच्या योजनांमध्ये सहभागी करा. and He will fill your nets beyond measure. मग येशू तुमची जाळी प्रमाणा पलीकडे भरतील. Every decision you make, प्रत्येक निर्णय जो तुम्ही every घेता, plan you write, प्रत्येक योजना जी तुम्ही आखता, speak to the Lord. प्रभूशी बोला ना. Tell Him, प्रभूला सांगा this ना is my desire. ही माझी इच्छा आहे, This is what I want. असं मला हवंय, I want a house. मला घर हवंय, I want to have two-wheeler. मला Four-wheeler. 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी हवी आहे. Tell me, Lord, what should I do? सांग मला मी काय करू Give me प्रभू. peace in my heart. मला हृदयात शांती दे. Open doors for me. माझ्यासाठी दारं उघड. असं सगळं प्रार्थना करायच्या असतात अशा. Because that way every task of yours will turn into triumph. अशा रीतीनं तुझं प्रत्येक काम विजयात बदलेल. Obedience to His word brings blessings that by your effort cannot bring even one fish in your boat. त्याच्या वाणीचं जर आज्ञापालन केलं ना तर जाळं फाटून जाईल एवढं मिळेल. पण तुझ्या मेहनतीवर फक्त तू अवलंबून राहिला ना
तर एक नाही अर्धा मासाही धड यायचा नाही. Let Jesus take the helm in your boat. येशूंना घेऊ दे, तुम्हाला येशूंना येऊ दे तुमच्या नावेत. Scarcity will become overflow. म्हणजे तुला जी सगळी टंचाई भासतीये ना ती भरपुरीत बदलेल. See, Jesus, anytime he entered the boat, something or the other miracle he performed. बघा ना तुम्ही वाचा, येशू जेव्हा केव्हा नावेत आले Yes. काही ना काही चमत्कार येशूनी केलेलाच आहे. Either he stilled the storm, एक तर वादळ शांत केलं, multiplied the fish, नाही तर मासे भोगुणीत केले. something or the other he did in the boat. येशू नावेत आले की काहीतरी चमत्कार करतात. In other words, दुसऱ्या शब्दात he enters your business, he enters your workplace, something or the other miracle will happen. येशू तुझ्या जीवनरूपी नयेत आले, तुझ्या व्यवसायात आले, तुझ्या घरात आले, काहीतरी चमत्कार करणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.